13 वर्षापासून आम्ही ही दिंडी चालवतो आणि मुलींना आध्यात्मिक शिक्षण देत आहोत. आश्रमामध्ये मुलींना गायन वादन मृदंग वगैरे गायन शिकवलं जातं, कीर्तन प्रवचन हे शिकवलं जातं. आश्रमामध्ये किमान 4थी पास अशा मुली आम्ही आश्रमामध्ये घेतो आणि 10वी पर्यंत आम्ही ठेवतो. कोणाचं शिक्षण जर अपूर्ण जर असेल तर मग पुढं ठेवल्या जातं, परंतु शक्यतो 10वी पर्यंतच ठेवतो. आणि बऱ्याचशा मुली 2011 पासून शिक्षण घेऊन गेलेल्या ज्या मुली आहेत त्यांनी दुसऱ्या मुलींनी संस्था काढली, काहींनी आळंदीला काढली, काहींनी गावाकडे काढलेल्या आहेत. बऱ्याचशा मुली कीर्तनकार भागवताचार्य झालेल्या आहेत. रामकृष्णारी. कुठून आलेले आहेत तुम्ही आता ह्या दिंडीसाठी? दिंडी क्रमांक सांगा आणि काय, म्हणजे हे बघितलं तर वेगळे पण दिसलं मला तुमच्या दिंडीमध्ये, तर ते सांगा जरा एकदा. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून पैठण श्री क्षेत्र पैठण या तालुक्यातून आमचं दिंडीचे प्रस्थान झालेलं आहे. दिंडीचं नाव आहे राधाकृष्ण पैठण दिंडी. त्या ठिकाणी राधाकृष्ण मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतोय आम्ही. बऱ्याचशा 60-65 मुली आमच्याकडे आहे आणि त्या मुली शिक्षण घेत असल्यामुळं आमच्या परिसरातील ही सगळी वारकरी मंडळी एका वेशामध्ये आणि सगळ्या मुली ज्या आहेत त्या वारकरी वेशामध्ये सगळे पंढरीनाथाच्या दर्शनाला निघालेले आहोत. मुक्काम दर मुक्काम करत आम्ही सासवडच्या मुक्काम येऊन पोचलो. अर्थात आजचा मुक्काम आमचा शिवरी गावी या ठिकाणी होणार आहे आणि सर्व हरिपाठ करत करत आम्ही पंढरीनाथाच्या दर्शनाला चाललेलो आहोत. माऊली, आपला परिचय करून द्या. दिंडी चालक तुम्ही आहात असं कळालं, तुमचा एकदा परिचय करून द्या तुम्ही. माझं नाव हरिभक्तपरायण विजयाताई पतिंगराव बनसोड. राधाकृष्णाश्रम मुलींची वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आम्ही सर्वजण प्रवास करत आहोत. किती वर्ष झालं आपली दिंडी राबवताय तुम्ही? हा दिंडीचा किंवा काय शिक्षण मुलींना देतात तुम्ही? 13 वर्षापासून आम्ही ही दिंडी चालवतो आणि मुलींना आध्यात्मिक शिक्षण देत आहोत. आश्रमामध्ये मुलींना गायन वादन मृदंग वगैरे गायन शिकवलं जातं, कीर्तन प्रवचन हे शिकवलं जातं आश्रमामध्ये. आणि मग सर्व आसपासच्या मुली तिथं येतात आणि वारकरी शिक्षण घेतात. शालेय शिक्षणासहित ती व्यवस्था आहे, त्यामुळं शालेय शिक्षण पण करतात. अरे वा, म्हणजे आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाची देखील तुम्ही त्या ठिकाणी सोय करता. निवासी व्यवस्था असते मुलींसाठी की कसं? आणि फक्त मुली असतात की बाकी मुलांनाही काही तुमच्याकडे आध्यात्मिक शिक्षणाची सोय आहे? नाही, मुलांची संस्था दुसरीकडे आहे आमची, पण ज्या ठिकाणी आम्ही राहतो आश्रमामध्ये त्या ठिकाणी फक्त मुलीच असतात आणि मुलींना स्पेशल व्यवस्था केलेली आहे आणि मुली फक्त त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि सर्व शिकवलं जातं त्या ठिकाणी. कोणत्या वयापासून तुमच्याकडे मुलींचे ॲडमिशन होत असते किंवा काय, किती वयापासून त्या किती वयापर्यंत तुमच्याकडे शिक्षण घेतात? शिक्षण घेतलेल्या अशा काही मुली आहेत का ज्यांची नावं आज 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 सगळ्या जगामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये सर्वांना माहिती आहे? त्या काहीतरी कीर्तनकार किंवा कुठल्या तरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहेत? हो, आमची जवळजवळ 2011 पासून संस्था कार्यरत आहे आणि पैठण क्षेत्रामध्ये आम्ही मुलींना ज्यावेळेस शिक्षण देत होतो, शिक्षण देत असताना खूप मुली आमच्याकडून शिक्षण घेऊन गेल्यात. किमान 4थी पास अशा मुली आम्ही आश्रमामध्ये घेतो आणि 10वी पर्यंत आम्ही ठेवतो. कोणाचं शिक्षण जर अपूर्ण जर असेल तर मग पुढं ठेवल्या जातं, परंतु शक्यतो 10वी पर्यंतच ठेवतो. आणि बऱ्याचशा मुली 2011 पासून शिक्षण घेऊन गेलेल्या ज्या मुली आहेत त्यांनी दुसऱ्या मुलींनी संस्था काढली, काहींनी आळंदीला काढली, काहींनी गावाकडे काढलेल्या आहेत. बऱ्याचशा मुली कीर्तनकार भागवताचार्य झालेल्या आहेत. त्यामध्ये ज्योतिताई असेल, त्यानंतर रुक्मिणीताई लेंडे असतील, त्यानंतर मनीषाताई आहे, त्यानंतर धनश्रीताई चुंगडे आहेत, त्यानंतर रुपालीताई आहेत. बऱ्याचशा मुली आहेत का त्या आश्रमातून शिक्षण घेऊन गेलेल्या आहेत आणि आता बी खूप मुली मृदंग वाजवतात, गायन करतात. खूप मुली तयार झालेल्या आहेत. ही जी संकल्पना आहे, म्हणजे तुम्ही हरिभक्तपरायण, तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात, तुमची ही आवड लहानपणापासून तुम्ही जोपासलीत आणि त्यानंतर ते कुठल्या क्षेत्रामध्ये तुमच्या घरातले सर्व होते आणि तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आणण्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? हो, माझं शिक्षण 1ली ते 10वी माझे मामाचे गाव शिवराई या ठिकाणी झालं आणि त्यानंतर मी माझ्या गावी, माझं जन्मगाव कन्नड तालुक्यामध्ये मुंडवाडी या गावी मी आल्यानंतर मला पहिल्यापासून ज्ञानेश्वरी वाचण्याची खूपच आवड होती आणि ज्ञानेश्वरी वाचत वाचत मी गावात भजनाला वगैरे जाऊ लागले आणि नंतर माझी आवड निर्माण होत गेली आणि मग वडिलांनी मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं. आमचे वडील खूप पारमार्थिक होते आणि त्यांच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये आले. गावामध्ये भजन शिकत शिकत आम्ही हरिभक्तपरायण परमपूज्य परमादरणीय रामभाऊजी महाराज राऊत
यांच्या सानिध्यामध्ये चातुर्मासामध्ये पोचलो आणि राऊत महाराजांच्या सानिध्यामध्ये खूप ग्रंथाचं चिंतन वगैरे केलं. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, विचारसागर, पंचीकरण, भक्ती रसायन, असे अनेक ग्रंथ आम्ही त्यांच्याकडे शिकलो. भांडारकर वगैरे संस्कृत. आणि नंतर मी शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला जी अडचणी आल्या शिक्षण घेत असताना, तिथं जेवायला मिळत नव्हतं आणि जेवणाला खूप त्रास होऊ लागला. मग आपण मुलींची संस्था कुठंतरी ओपन करावी या हेतूने मी पैठणसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढली 2011ला. तेव्हा कोणाची संस्था नव्हती. पैठण तालुक्यात आपली पहिलीच अशी संस्था आहे कधी मुलींची होती. नवीन औरंगाबाद जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यात आपली पहिलीच संस्था आहे. तेव्हा मुलींची संस्था वगैरे नव्हती. पण आपल्याला जो त्रास झाला तो बाकीच्या मुलींना होऊ नये या हेतूने मी मुलींची वारकरी शिक्षण संस्था ओपन केली आणि कायम नैष्ठिक ब्रह्मचारी राहून मुलींचं सगळ्यांचं संगोपन करून त्यांना आत्तापर्यंत शिक्षण देत आहे. खरंच हे तुमचं सगळं जे ऐकून आहे खूप छान वाटलं. कारण ज्यावेळेस आम्ही येत होतो, पायी चालत येत होतो, तो एक शिस्त दिसत होती प्रत्येकाच्या चालण्यामध्ये. आणि आत्ता हरिपाठ जेव्हा झाला तेव्हा देखील म्हणजे एकंदरीतच तुम्ही जे काही करताय आत्ता मुलींना पाहिलं गेलं तर आध्यात्मिक शिक्षणामध्ये तेवढं अजूनही पालकांचं आत्ता कुठे बदल होत चाललेला आहे त्यांच्या विचारांमध्ये. पण मुलींना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणासाठी तुमच्याकडे पाठवतात, निवासी पाठवतात. तर त्यावेळी पालकांचं काय म्हणजे कशा पद्धतीची भावना असते आणि ते काय विचार ठेवून तुमच्यापाशी पाठवतात मुलींना? प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलगी कीर्तनकार नाही झाली तरी चालेल, परंतु आपल्या मुलीला आध्यात्मिक संस्कार लागावे. खूप छान. कारण आई जर घरातली जर सुसंस्कृत जर असेल तर होणारी पुढची संतती जी आहे ती सुसंस्कृत होते. आणि आपल्या हिंदू धर्माचे जे ज्ञानोबा आहे, तुकोबरा आहे, संत श्रेष्ठ नाथ महाराज आहे, हे सगळ्यांना कळावे. प्रभू रामचंद्र काय, कृष्ण भगवान परमात्मा काय, हे जे ग्रंथातून आध्यात्मिक ग्रंथातून जे शिकवलं जातं ते आपले हिंदू धर्माचे पूर्ण ग्रंथाची माहिती सगळ्या आपल्या मुलींना व्हावी या हेतूने पालक लोक आमच्याकडं पाठवतात. आणि त्यांना आम्ही ते सर्व श्रीमद भागवत असेल, विचारसागर असेल, रामायण असेल, हे सगळं ग्रंथ शिकवण्याचा मी प्रयत्न करत राहते. खूप छान. एकंदरीत किती वर्ष झालं तुम्ही पायी दिंडी प्रवास या मुलींना घेऊन करतात? म्हणजे आधीपासून मुलींना घेऊन करत होतात की आत्ता तुम्ही काही वर्ष झालेत? कसा प्रवास आहे? मी तर 1995 पासून मी स्वतः वारी करते. परंतु आमच्या दिंडीला ही दिंडी निघाली 13 वर्षापासून मुलींना घेऊन मी प्रवास करत आहे. जेव्हापासून दिंडी सुरू झाली तेव्हापासून 2011ला मी संस्था ओपन केली आणि मला वाटतं त्याच्यानंतर 2-3 वर्षाने दिंडी काढली. तर 13 वर्ष आता दिंडीला झालेले आहे. तेव्हापासून मुली सगळ्या बरोबरच असतात. काही अडचणी येतात का? म्हणजे कसं होतं की मुली आहेत, लहान मुली आहेत, मोठ्या आहेत, मग अशा वेळी मुलींना घेऊन तुम्ही जाताय, काही रस्त्यामध्ये अडचणी आल्या, अशा काही गोष्टी जाणवतात का? त्यावेळी कशा मात करतात त्याच्यावरती? नाही, काही अडचण जर आलीच तर आमचे सगळे वारकरी मंडळी एकमेकाला मदत करतात. आणि कोणी आजारी पडलं, कोणी काही झालं तरी आमच्यासोबत आमचे मंडळी असतात. मुलींचे पालकही असतात. त्यामुळं लगेच दवाखान्यात घेऊन जाणे किंवा काही जरी अडचण जर आली तर लगेच सगळे वारकरी मंडळी त्यांची अडचण दुरुस्त करतात. त्यामुळे कुठली अडचण तर अजून काही भासलीच नाही. शेवटी आणि माऊलींना देखील काळजी आहे. ज्ञानोबरांना काळजी असल्यामुळं त्याच्यामुळं कोणतीही अडचण आलेली नाही. कोणी गाडीमध्ये बसत नाही, काही नाही, सतत पायी चालत प्रवास करतात. खूप छान. काही मुलींच्या पायामध्ये मी चप्पल सुद्धा पाहिली नाही, त्या बिना चप्पलच्या सुद्धा या ठिकाणी प्रवास करताना दिसत आहेत. तर ते स्वेच्छेने काय मुलींचा काही मुलींचा संकल्प आहे का आम्ही न चप्पल घालता पंढरीनाथाची वारी करू. आम्ही त्यांना म्हटलोय पण ते म्हणे आमचा संकल्प आहे. बापरे. त्यामुळे लहान वयात संकल्प आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या समजतात, हीच खरं तर मोठी गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे म्हणजे त्यांनी संस्कार चप्पल आहेत ते घातलेले नाही. खूपच छान.